तुमचं काय नाव आहे? माझं नाव प्रियांका खोलगडे आहे आणि तुम्ही कुठच्या मी आर्यन स्कूलची प्री प्रायमरी सेक्शन आम्ही ज्याला फन स्कूल म्हणतो त्याची बिबवेवाडी ब्रांचची हेड आहे. ओके. आणि आज तुम्ही काय आम्हाला बोलता? आज आपण इथे चोको नट बिस्किट रोल म्हणजे चॉकलेट कोकोनट आणि बिस्किट असे रोल. ओके. आणि साहित्य काय आहे? साहित्य म्हणजे बेसिकली आपल्याला आधी बिस्किटचा चुरा लागेल, त्याच्यानंतर पिठी साखर लागेल, लोणी कारण बिकॉज वी आर सेलिब्रेटिंग आपण गोकुळाष्टमी जन्माष्टमी करतो आणि लोणी सगळ्यांना आवडते त्यामुळे लोणी, डेसिकेटेड कोकोनट आहे, इथे कोको पावडर आहे, दिस इज चॉकलेट आपलं एनी बार त्याचे किसून घेतलेलं आहे आणि जॅम ज्यूस डेकोरेशनला. आधी आपण काय घेणार आहोत? आधी आपण बिस्किट पावडर जी केली आहे ती घेऊया. एकदम बारीक एकदम बारीक स्पेशली कारण आपण पीठ मळतो तसं ऍक्च्युली आपल्याला मळून घ्यायचं. ओके. आणि पर्टिक्युलर कोणते बिस्किट्स असं नाही? हा म्हणजे ग्लुकोज सोडून. ओके. आता त्याच्यानंतर त्याच्यात कोको पावडर साधारण 3 चमचे आणि आता त्याच्यानंतर पिठी साखर ही साधारण किती? ती पण 1 बाउलला साधारण तेवढाच. ओके. त्याच्यानंतर थोडं लोणी घेऊया. लोणी ऍक्च्युली अंदाजे घ्यायचं म्हणजे गोळा फॉर्म होईल इतकी कन्सिस्टन्सी. हे आता मिक्स करून घेऊया मी हाताने. हो. आणि ह्याचा गोळा बनवून घ्यायचा म्हणजे कणकेसारखाच प्रॉपर. ओके चालेल. मग आपण ह्याचा गोळा बनवून घेऊया. ओके. आणि जे दुसरं आपलं साहित्य आहे त्याचा पण गोळा बनवायचा. ओके. आता या गोळ्यामध्ये आपण आपण दुसरा गोळा बनवतो जी दुसरी लेअर असणार आहे त्याच्यावरची. त्याच्यात आधी डेसिकेटेड कोकोनट. ओके. सगळ्याला हात पुढे येता. डेसिकेटेड कोकोनट देणार थोड्या. आता त्याच्यानंतर थोडीशी पिठी साखर त्याच्यात पण आहे त्याच्यामुळे. परत त्याच्यात थोडंसं लोणी. ओके. ह्याचा पण कारण गोळा बनवायचा थोडं कमी घालायचं त्याच्यापेक्षा. अच्छा. ह्याच्यात किंचितचं हे चमचावायचा. ओके. नाईस. ह्याचा पण तसाच गोळा बनवून घ्यायचा. ओके. ह्याचा पण गोळा बनवून घेऊया. आता हे दोन्ही गोळे रेडी आहेत. आता काय करायचं? आता आपल्याला ह्याचं थोडंसं घ्यायचं. आधी बटर हे एक शीट घेतली प्लास्टिकची ते ग्रीस करून घेते म्हणजे ते गोळ्या चिकटणार नाहीत. त्याच्यानंतर हा एक गोळा घ्यायचा चॉकलेट बिस्किटचा आणि त्याच्यावर एक लेअर जॅमची. ओके. जॅम म्हणतात त्याला. आवडतो तुला? तुला आवडतो? मला द्या. तुला सगळं मिळणार नंतर मिळणार. जॅमची लेअर झाली. हे असं मग फक्त रोल करून घ्यायचं. ओ प्लास्टिक पिशवी सकट. ओ हे रोल असा. ओके. त्यानंतर हा रेफ्रिजरेट करायचा की मग झालं रेडी. येस. अरे वा काय मस्त आहे. ते मग रेफ्रिजरेट झालं थोडंसं घट्ट झालं म्हणजे कापायचं ह्याच्याप्रमाणे की तो कापून घ्यायचं करायचं आणि मग त्यानंतर कापायचं. त्याचे रोल्स असे 3 लेयर्स दिसतात त्याचे. ओके. चालेल. आपलं हे छान मस्तपैकी तयार झालेलं आहे खायला रेडी. येस. याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोकोनट बिस्किट रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बिस्किटचा चुरा, पिठी साखर, लोणी, डेसिकेटेड कोकोनट, कोको पावडर, किसलेलं चॉकलेट आणि जॅम. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बिस्किटचा चुरा घेऊन त्यामध्ये कोको पावडर, पिठी साखर आणि लोणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेऊन त्यामध्ये पिठी साखर, लोणी आणि किसलेलं चॉकलेट घालून मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावं. प्लास्टिक पेपरवर बिस्किट्स आणि कोको पावडरचं मिश्रण थापून घ्यावं. त्यावर डेसिकेटेड कोकोनट आणि लोण्याचं मिश्रण थापावं. त्यावर जॅमचा लेअर लावून रोल करून घ्यावा. हा रोल फ्रीज मध्ये सेट करून कापून डिश सर्व्ह करावी.